सर्वप्रथम तर ऍक्च्युली बारामती म्हणजे बोलायचं म्हणजे थोडस असं भीतीदायकच आहे. एवढ्या लोकांच्या समोर बोलायचं म्हणजे थोडी भीतीच वाटते, पण ठीक आहे, आता मॅनेज करतोय कसं तरी. सर्वात महत्वाचं म्हणजे अख्ख्या भारताचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो आणि शाहू फुले आंबेडकरांना वंदन करून माझे 2 शब्द तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न करतोय. काही बोलताना काही चुकलं तर तुमचा मुलगा, तुमचा लहान भाऊ किंवा तुमच्या नाते म्हणून मला माफ करून घ्या. इतका काय जास्त बोलण्याचा अनुभव नाहीये. आपण काय फक्त प्रयत्न करायचे काम केले आणि यश ही प्रयत्नानंतर प्राप्त झाले. सो एक माझी दिलगिरी म्हणजे मला असं विनंती आहे की बोलण्यामागचं इंटेन्शन समजून घ्या, त्याच्या मागचं माझं काय म्हणणं आहे ते ऍक्च्युली समजून घ्या. सो की फक्त पडद्यावर बोलतोय तेच फक्त समजून घेण्याचा, त्याच्या मागचं इंटेन्शन पण समजून घ्या. सो काय चुकलं वगैरे तर माफ करून घ्या. ऍक्च्युली तर 22 तारखेला रिझल्ट आला आणि त्या दिवशी कसं झालं होतं की म्हणजे ऍक्च्युली कंडिशन अशी होती की घरी मी ऍक्च्युली प्रिलिमची प्रिपरेशन करायला पुण्यात होतो आणि फेब्रुवारी फुल ऑफ घेऊन पप्पा थोडा आजारी होते, गावी किडनी स्टोनचे दोन्ही पीसीएनचे ऑपरेशन झाले होते. सो घरी हॉस्पिटल वगैरे चालू होते. मग पप्पाला घरात राहून वगैरे बोर झालं होतं, मग थोडं चेंज ऑफ एन्व्हायरमेंट म्हणून आम्ही बकऱ्यात गेलो होतो. सो बकऱ्यात एक 5-6 दिवस राहिलो आणि 21-22 तारखेला रिझल्ट येणार तर माहित होतं, पण माझ्या पप्पांची कंडिशन जास्त असलं म्हणजे थोडंसं वातावरण बदल पण पाहिजे होतं आणि मग आम्ही बकऱ्यात गेलो होतो, कारण दूध वगैरे थोडं भरपूर जास्त प्रमाणात अवेलेबल होतं, कारण पिल्ली वगैरे विकायला चालू होतं. त्यामुळे मग 22 तारखेला ऍक्च्युली कसं झालं होतं की आमच्या मावशीच्या दिरांची बकरी काढायची होती आणि आम्ही एका ठिकाणी होतो, मामाची बिराड एका ठिकाणी होते आणि मावशीच्या दिराची बिराड एका ठिकाणी होतो. सो मी आणि माझा भाऊ सकाळी गाडी घेऊन गेलो आणि पप्पा वगैरे तिकडेच होते. सो ऍक्च्युली रिझल्ट 5 वाजता वगैरे लागतो, पण मग त्या दिवशी ऍक्च्युली बकरी कात्रायला चालू होती. मी बकरा म्हणजे मेंढा बनवून माझा मावस भाऊ कात्रत होता आणि 2:30 वाजता फोन वाजला माझ्या मित्राचा, निशांत देशमुख म्हणून मित्र आहे, तेव्हा फोन वाजला की भाई रिझल्ट लागला आणि 551 रँक आला. की म्हणजे ऍक्च्युली ती खूपच भारी फिलिंग असते, कारण ज्या गोष्टीसाठी तुम्ही इतक्या तत्परतेने प्रयत्न करत असणार आणि इतक्या जितक्या जास्त तळमळीने तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी इच्छा आकांक्षासाठी तळमळ व्यक्त करत असाल ती असं पाहिजे अशी जर तुमचे प्रयत्न असतात ना, ती मला वाटतं की डेस्टिनी तुम्हाला हेल्प करते की त्या गोष्टी तुम्हाला अचीव करायसाठी किंवा तुमचे प्रयत्न पण मग तेच की थोडं की जे की नॉर्मल असतं थोडंसं रडायला वगैरे की आनंदाश्रू वगैरे येतातच, पण मग की मोबाईलवर खूपच जास्त फोन येऊ लागले, इतके जास्त फोन येऊ लागले की फोन येऊन मोबाईल स्विच ऑफ पडू लागला आणि फोन पण इतका काही चांगला नसल्यामुळे आता इतकी परिस्थिती झाली की रोज 1-2 मिस कॉल येऊ लागले. सो सगळ्यात महत्वाचं म्हणजे की समाजाच्या प्रत्येक स्तरावरून सामान्य नागरिक असो, नोकरदार वर्ग असो किंवा लोकप्रतिनिधी असो, प्रत्येकाच्या शुभेच्छा द्यायला फोन येत आहेत. काही जणांचे मी फोन अटेंड करू शकतो तर काही जणांचे फोन अटेंड नाही करू शकतोय. सो एकच म्हणायचं की ज्यांची मी फोन अटेंड नाही करू शकतो किंवा ज्यांना मी रिप्लाय नाही देऊ शकतो त्यांची मी ऍक्च्युली दिलगिरी व्यक्त करतो. कारण काय ना, माझं सक्सेस हे माझं नाहीये, कारण हे काय दर्शवतं का सामान्य माणसाचं सक्सेस हे मला दाखवते की म्हणजे एखादा सामान्य माणूस जिद्द चिकावी केला आणि आपल्या प्रयत्नांशी प्रामाणिक राहून कष्ट करू लागला तर तो त्यांच्या प्रयत्नामध्ये नक्कीच यशस्वी होऊ शकतो. हे ज्या मागचं मला वाटतं की रहस्य की इतक्या जास्त लोकांनी दरबारचं कारण हेच आहे की लोकांना वाटतं की माझा भाऊच झाला आयपीएस, लोकांना असं वाटतं की माझाच पोरगा आयपीएस झालाय. सांगायचा उद्देश काय की लोक कसं आहे की दरवर्षी UPSC रिझल्ट लागतो, दरवर्षी 1000 इंटरव्ह्यू सिलेक्ट होतात, पण मग क्वचित एखाद्या विद्यार्थ्याला लोकांकडून खूप जास्त आपुलकी प्राप्त होते. मला आपुलकी प्राप्त होण्याचं कारण हेच आहे की लोक माझ्या सक्सेस सोबत असोसिएट करायला लागले की यार अरे यार म्हणजे ठीक आहे खूपच भारी आहे की म्हणजे असं वाटायला लागलं की इतकं म्हणजे की एकदम गावाकडून आलेले विद्यार्थी इतके जास्त कष्ट वगैरे घेतले, पण कष्ट वगैरे म्हणजे सांगायचे उद्देश काय की कष्ट आणि UPSC तुम्हाला माहिती की इतकी पण सोपी एक्झाम नाहीये आणि इतकी पण अवघड पण नाहीये, कारण मी क्रॅक करू शकतो तर माझ्यासाठी सगळे विद्यार्थी क्रॅक करू शकतात. सो अवघड आणि सोपं हे फक्त आपल्या मनाची स्थिती असते असं मला वाटतंय. समजा तुम्ही म्हणतात त्याला अवघड आहे तर ते अवघडच जाणार आणि तुम्ही म्हटलं तर सोपं आहे तर मग थोडं सोपं पण जाणार, पण हे म्हणून पण चालणार नाही, पण कष्ट पण करावं लागणार की फक्त म्हणजे हा ठीक आहे सोपं आहे आपण असं करतो म्हणजे काय जमणार नाही. सो की प्रयत्न पण करायला पाहिजे. सो थोडंसं माझ्या UPSC जर्नीबद्दल बोलूयात असं मला वाटतं की जे तुम्हाला खूप जास्त असं वाटतं की भारी आहे. ऍक्च्युली एप्रिल 2021 पासून मी माझी UPSC जर्नी चालू केली, पण त्याआधी मी ऑगस्ट जुलै 2020 मध्ये माझं ग्रॅज्युएशनचं लास्ट इयर चालू होतं. म्हणजे मी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे COET मधून BTech पास आउट केलं,
पण मी त्या लॉकडाऊन मध्ये घरी बसून काय करायचं, कॉलेज पण ऑनलाईन शिफ्ट झालं होतं, घरी पण थोडं पैशांची गरज होती, मला काय करायचं तर पोस्टमनचा जॉब जॉईन केला मी. गंगापूर पोस्ट ऑफिस म्हणून आमच्या इथून जवळच आहे, त्याला काही जास्त काम नसायचं पोस्टाचं, लॉकडाऊन होतं. म्हणलं आता ठीक आहे, आठवड्यात एकदा दोनदा जाऊन जर समजा 10-11 महिन्याला वेळ असतील तर बारीच काम आहे ना, काय निवांत काम आहे. तासावर पत्र वाटायची, यायचे 10 घंटे लागले, सो ते भारी वाटायचं. सो एक 10-11 महिने पत्र पोस्टमनचं काम केलं. पण नंतर आम्हाला तापा वाढला. पण मग काय करतो माहिती काय करतो की प्रिपरेशन करायचे, ते प्रिपरेशन करायसाठी स्पार्क असं म्हणतं की मला एकदम पहिल्याच अटेम्प्टमध्ये IAS बनायचं असं मला पहिल्यापासूनच काय नव्हतं. आणि माझ्या मित्रांना पण नेहमी ते सांगायचो की भाई माहिती नाही, आता बाकीचे जे फर्स्ट अटेम्प्टमध्ये करतात ते लईच भारी असतात, आपण एवढं काही पण भारी नाही असं मी म्हणायचो. सो मग परत 2022च्या पिढी नंतर मेन्सचा थोडा अभ्यास चालू केला. मग माझं असं असायचं की समजा एखाद्या टॉपरच्या 10 पानाच्या नोट्स असतील आणि माझ्या 100 पानाच्या नोट्स असतील तर ते मला सारख्या वाटायच्या, कारण मला माहित असायचं ते पिक्टोग्राफी एक मेमरी तयार व्हायची की मला आठवायचं की मी माझी कोणत्या नोट्स कुठे काय लिहिलेलं आहे ते सगळं माहित असायचं. सो स्वतःच्या नोट्स बनवण्यावर मी सर्वात जास्त भर दिला. जी म्हणजे जे UPSC जे करतात विद्यार्थी किंवा करू इच्छितात ते GS2 GS3 वगैरे त्याला वाचून झालं. पुन्हा फेब्रुवारी 2023 मध्ये UPSC ची प्रिपरेशन चालू केली. मागच्या ज्या अटेम्प्टमध्ये मला चुकले होते, खूप सिली मिस्टेक झाले होते, म्हणजे खूप फालतू मिस्टेक जे की करायला नाही पाहिजे होतं. POG अनालिसिस जे करायला पाहिजे होते जे मी केलं होतं 2022 मध्ये, ते 2023च्या अटेम्प्टमध्ये केलं. पण मग त्यावेळी दिल्ली सोडली, कारण दिल्लीचा खर्च जास्त काय परवडत नव्हता, महिन्याला 10-12 वगैरे खर्च यायचा. आणि खूप चांगली गोष्ट म्हणजे दिल्लीतली जी ओळख वगैरे आमच्या त्याला आम्ही आणखी म्हणायचो, त्यांनी ऍक्च्युली आमचं रेंट होतं 6,000 रुपये, जे आणि बाकीचा माझा मित्र 6,000 घ्यायचे, पण त्या माझ्याकडून 3,000 घ्यायचे, कारण मित्राला सांगितलं की अशी माझी परिस्थिती आहे. सो सांगायचा उद्देश काय की परिस्थिती काही असो, परिस्थितीला जास्त बाऊ नाही केला पाहिजे. तुमचे प्रयत्न प्रामाणिक असले तर समाजातून मदतीचे हात तुम्हाला नक्कीच पुढे येतात. फक्त काय असते की समाजाला पिढी करायची ताकद तुमच्यामध्ये असते, की समाजाला वाटलं पाहिजे की कोण काहीतरी करून दाखवणार, म्हणजे काही ना काही बनणार म्हणजे बनणार. सो जोपर्यंत तुम्ही समाजाला दाखवून नाही देणार, समाजाच्या लोकांना दाखवून नाही देणार की बाबा कोणतं काहीतरी जिद्द चिकाटे आहे आणि काहीतरी बनवतोय, तोपर्यंत समाजाचा एकही माणूस तुम्हाला मदत करायला तयार होणार नाही. काय करेल तोपर्यंत तुम्ही सांगा, काय करणार सांगा. तुम्ही त्यांची काय असेल, आर्थिक असेल, मानसिक मानवाने तुम्ही जर टाइमपास वगैरे करत असाल तर मग एखाद्या चांगल्या विद्यार्थी त्याचा फायदा होऊ शकतो ना. सो मग ते एक असते समाज माध्यमावर हात नेहमी तुमच्या मदतीसाठी येतात. त्यावेळी मी पुण्यात दिल्ली सोडली, पुण्यात ज्ञान प्रबोधिनीमध्ये रुजू झालो. आणि टू बी ऑनेस्ट सरांना पण माहिती आहे ज्ञान प्रबोधिनी ऍडमिशन मिळवणे खूप डिफिकल्ट टास्क आहे ऍक्च्युली. मग त्यावेळी प्रांजलला वगैरे आशिषला वगैरे हेल्प केली आम्हाला ऍडमिशन साठी. मग विक्रू सरांनी वगैरे ऍडमिशन वगैरे दिलं, इंटरव्ह्यू वगैरे घेतला, फायनली ऍडमिशन भेटलं. मग पुण्यात थोडं UPSC ची प्रिपरेशन करणाऱ्या मुलांना ज्ञान प्रबोधिनीमध्ये एक चांगला एन्व्हायरमेंट आहे. आणि माझे सिनियर पण होते, म्हणजे प्रांजल म्हणा किंवा आशिष पाटील म्हणा, फायके म्हणा, सौर्या म्हणा, सॅम म्हणा किंवा अंड्या वगैरे म्हणा, माझे सगळे कॉलेजचे सिनियर होते की जे तिथे ऑलरेडी प्रिपरेशन करत होते. मला माहिती की आपल्याला जास्त बाकीच्या पोरांसोबत जमत नाही, आणि जर पट्ट्यातली पोरं बघा तुम्ही टाइमपास करायला चालतंय. आणि कसं असते की सोनालाच कांटे चांगले असतात, बाकीच्या कसं दुकान चालू होते. म्हणजे तसे ते माझे मित्र होते की जे चुकलं वगैरे ते सांगायचे. सो मग 2023चा पुन्हा अटेम्प्ट दिला पुण्यातून. त्यावेळी ट्राय केलं की मी ज्यावेळी मागच्या वेळी कसं होतं की माझ्या सिली मिस्टेक होत होत्या. सो थोडंसं रोज लायब्ररीला जाण्याच्या आधी 10 मिनिटं मेडिटेशन करायला ट्राय केलं. सो त्या मेडिटेशनचा फायदा इतका झाला की जेव्हा ज्या फालतू चुका व्हायच्या त्या चुका कमी मदत झाली. आणि त्या वर्षी 2023ला माझी सिव्हिल सर्व्हिसेसची आणि फॉरेस्टची दोन्हीच्या पण प्री निघाल्या. सप्टेंबरमध्ये मेन्स दिली, पण ऑगस्ट मध्ये मला डेंग्यू झाला. डेंग्यूमध्ये 15 दिवस गेले, ऑप्शनल पेपर तुझा अभ्यास झाला नाही माझा. पण मग ते की सिव्हिल सर्व्हिसेसच्या मेन्सला चांगलं देऊ नाही शकलो. सो फॉरेस्टची मेन्स खूप जास्त जिद्दीने दिली. फॉरेस्टच्या मेन्स दिल्यानंतर असं वाटलं होतं की सिलेक्शन होणार आहे माझं, पक्का
फायनल सिलेक्शन होतं पण ऍटलीस्ट इंटरव्ह्यू देणार आहे, डोलपूर जायची संधी मिळणार आहे असं वाटत होतं. जानेवारीमध्ये रिझल्ट आला, म्हणजे 2 चांगल्या मित्रांची मेन्स क्लिअर झाली, माझी क्लिअर नाही झाली. 15 दिवस कोम्यात गेले. ऍक्च्युली कळालंच नाही की म्हणजे ते असं असतं की ते खूप जास्त असोसिएट झालं होतं रिझल्टच्या बाबतीत की येणार आहे आणि वाटलं होतं खूप जास्त मार्क्स वगैरे काढून बघितले होते की हा एवढं पडतात, 600 कसं तरी पडतं असं वाटलेलं. फायनल रिझल्ट आल्यानंतर कळालं की कट ऑफ 608 आले आणि मला पडले होते 605. सो कट ऑफ 3च मार्क राहिलं होतं. पण अपयश आलं होतं, पण अपयशाने मला काय सांगितलं की भाई तू केलं की होऊ शकते. सो हे ऑप्टिमिझम जे की तुम्ही चांगलं बघण्याची, अपयशातून पण चांगलं बघण्याचं कुणी सांगितलं आपल्याला? एखाद्या अवघड परिस्थिती आली तर त्या परिस्थितीला कसं मात करायचं आपल्याला महाराजांनी शिकवलं. किंवा परिस्थिती किती अवघड असू दे त्यातून तुम्ही मार्क काढला म्हणजे महाराजांनी आपल्याला सांगितले. सो महाराजांचे विचार काय फक्त फोटो किंवा स्टेटस किंवा गाणी लावण्यापुरते राहायचे, रिअल आयुष्यामध्ये अप्लाय करायचे. कुठे म्हणजे असं वाटतं की ती कुठे काळाच्या ओघावर कुठे म्हणजे मागे पडायचं. मला असं वाटतं की ते तुम्ही सर्वांनी संकट आणि महाराजांचे विचार किंवा शाहू फुले आंबेडकरांचे विचार तुम्ही रिअल लाईफ मध्ये वापरायला पाहिजे असं मला वाटतं. पण मग पुन्हा 2024ची प्री दिली, पुण्यातूनच दिली. प्री देताना माझा असा फोकस होता की सिव्हिलच्या मेन्स तर माहित नाही, सिव्हिल सर्व्हिसेसच्या, पण फॉरेस्टची मेन्स आता काढू शकतो याचा कॉन्फिडन्स होता. सो मला जास्त असं वाटायचं की सिव्हिलची प्री वाली निघणार होती म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेसची, पण फॉरेस्टच्या प्रीसाठी तयारी करत होतो. रिझल्ट आला, सिव्हिलची प्री निघणार होती, काय रिझल्ट बघितला पण नाही. फॉरेस्टची प्रीचा रिझल्ट बघितला, प्री निघाय नाही. खूप जास्त वाईट वाटलं. सिव्हिलची प्री निघाल्याचं थोडंफार आनंद झाला नाही. माझ्या ज्या मित्रांची प्री निघाली होती त्यांच्यासोबत मी जाऊन राहत होतो, भाई साहेब अरे माझी फॉरेस्टची प्री नाही निघाला, आणि ते बरोबर होते साऱ्या तुझी प्री तर निघाल्याची प्री पण नाही निघाली. सो की ते एक होतं. पण मग नंतर रिअलाइज होत गेलं. पण मग एक की 2023च्या मेन्सला ऑप्शनलच्या पेपरला अभ्यास केला नव्हता. सो जीएस थोडाफार चांगला होता. सो फक्त यावेळी 2024ला जीएस मानचा एकच फुल लेंथ पेपर लिहिला, त्यानंतर कोणताही जीएसचा पेपर लिहिला नाही. ऑप्शनलच्या दोन्ही पेपरचं खूप चांगली प्रिपरेशन केली, खूप चांगली प्रिपरेशन केली. जीएसचे पेपर लिहून आलो, मग आता वाटलं इंटरव्ह्यूचा कॉल येतो यावर्षी. मग परत ऑप्शनल पेपर 1 झाला माझा, जो की माझा स्ट्रॉंग पॉईंट होता आणि त्याला मागच्या वर्षी पण मला चांगले मार्क होते. ऑप्शनल पेपर 1 पण चांगला गेला. म्हणलं वाटलं की आता थोडं चांगलं प्रेझेंटेशन वगैरे केलं, अजून एक 10 मार्क वाढतात. मागच्या वर्षी 135 होते, 145 150 वगैरे पडतील. आणि स्ट्रॉंग झाली की आता इंटरव्ह्यूचा कॉल येतो वाटतो. पेपर 2 दिला, खूपच रॅन्डम. मला असं वाटलं गणलं वाटायला लागलं सगळेच आता की जे काही इंटिज्युअलिझम होतं की आता इंटरव्ह्यूला डोलपूर जायचंय ते सगळे माझे इंटिज्युअलिझम निघून गेले. आता म्हणलं की बोंबा वाटत झाली की काय की परत पुढच्या वर्षी आता अटेम्प्ट द्यायला लागतं वाटायला. आणि युपीएससी करणाऱ्या पोरांना एमपीएससी करणाऱ्या पोरांना सगळ्यांमध्ये दुःख काय असते की मेन्स देऊन आल्यानंतर मेन्स देऊन परत प्री द्यायला जाणं म्हणजे डोक्यात ताप असते, खूप जास्त भीती असते आणि प्रीच खूपच रॅन्डम आहे, काय युपीएससी खूपच अवघड आहे. मग त्यावेळी माझा बॅकअप ऑप्शन म्हणून सीएपीएफची एक्झामिनेशन सप्टेंबरमध्ये ऑगस्टमध्ये दिली एक्झाम. प्री मेन्स एकाच दिवशी असतात. सीएपीएफची एक्झाम क्वालिफाय झाली. नोव्हेंबरमध्ये फिजिकल मेडिकल असते पुण्याला, सीएपीएफच्या ग्राउंडला माझं फिजिकल पण क्वालिफाय झालं, मेडिकल पण क्वालिफाय झालं. आणि त्याचा ती एक्झाम पण युपीएससी कंडक्ट करते आणि त्याचा इंटरव्ह्यू पुढच्या म्हणजे या महिन्यात आहे माझा. ऍक्च्युली आता मे मध्ये आहे, जायचं नाही जायचं माहित नाही, पण इंटरव्ह्यू आहे. सो ती एक पॅटर्न डोक्यात होता की सीएससीचं नाही काय होतं काय माहित नाही, कारण डिसेंबरला सीएससीचा रिझल्ट लागला. सो एक होतं की जाऊ दे काय पण जाऊ दे, डोलपूर जायची संधी मिळते, जायचं. मग 9-10 डिसेंबरला पप्पांचं ऑपरेशन करायला आम्ही डीवायमध्ये कोल्हापूरला गेलो होतो. पप्पांचं ऑपरेशन दुसऱ्या दिवशी करायचं होतं आणि आदल्या दिवशी संध्याकाळीच रिझल्ट आला की बाई मेन्स क्लिअर झालेला. मग मेन्सच्या ऍक्च्युअली प्रिपरेशन केलं मी, निशांत आणि बारामतीचीच कोमल आहे, त्या आम्ही ठिकाणी एकत्र प्रिपरेशन केली होती. खूप जास्त मनापासून असं वाटलं होतं की माझं होतंय का नाही माहित नाही, पण कोमलचं होईल असं मी खूप जास्त अपेक्षा होती. पण काय माहित की काही गोष्टी मी तिच्या फेवर मध्ये नव्हत्या. सो कोमलचं झालं नाही, म्हणजे त्याबद्दल ऍक्च्युअली खूपच जास्त वाईट वाटलं. पण मग 9-10 डिसेंबरला रिझल्ट लागल्यानंतर 20 डिसेंबरला इंटरव्ह्यूचं शेड्यूल बाहेर पडलं आणि त्यावेळी कळालं की 20 जानेवारीला इंटरव्ह्यू आहे आपला. खूपच जास्त असं की खूपच जास्त भीती वाटायला लागली युपीएससी सारखा इंटरव्ह्यू एका महिन्यामध्ये कशी तयारी करायची. पण मग हेच की कोमल आणि निशांत माझ्यासोबत होते, युनिक अकॅडमीचे प्रवीण चव्हाण सर होते. मग एक होते की आपण कसं असते की आपल्या गावामध्ये पोरांना माहित नसतं. आता मी ऍक्च्युली हे ब्लेझर वगैरे आता पहिल्यांदा गोष्टी घालायला चालू केल्या युपीएससीच्या इंटरव्ह्यू वगैरे जाताना. शिवाय त्यावेळी शिवून घेतले ऍक्च्युअली मी, खूप अनकम्फर्टेबल वगैरे फील होते. शूज वगैरे पण कधी घातले नव्हते, आपले नॉर्मल सँडलवरच असायचो. ते शूज घातले थोडं शू बाईट वगैरे व्हायचं, टोचायला वगैरे चालू करायचं. मग ते प्रवीण चव्हाण सरांच्याकडे गेलो. मग त्यानंतर सरांनी सांगितलं की शेव करायची काय, ट्रिम करायचं, केस केवढी कट करायची,
शूज कोणत्या प्रकारचे घ्यायचे, ब्लेझरचा कलर वगैरे कोणता घ्यायचा, मग पांढरा ड्रेस घालायचे कोणता ड्रेस घालायचा, म्हणजे आपल्या गोष्टी खूप खराब ड्रेसिंग सेन्स आहे माझा. मला ऍक्च्युली काय करायचं प्रिपरेशन तरी काय, एक टी शर्ट आणि नाईट पॅन्ट घालून की संपला विषय, जायचं लायब्ररीला जायचं परत झोपायचं. सो त्यावेळी तेवढा सेन्सच नव्हता की कोणते ड्रेस. आणि एक काय की युपीएससी काय असायचं की फायनान्शियल बॅकग्राऊंड वगैरे कन्सिडर केल्याला मार्क वगैरे जास्त पाठवलं वाटतं. तुला बॅकअप माइंड जरा चांगलं होतं गेली. आणि मग दुसरे एका सरांनी एकदम फुल मला माझी घ्यायचीच ठरवली त्या सरांनी पूर्ण वगैरे. आता सरांना माहिती आहे की युपीएससीच्या इंटरव्ह्यूचं कसं आहे, ग्रिलिंग करायला एखादा मेंबर वगैरे चालू केले की फुल ग्रिलिंग करायला चालू करतात. मग त्यांनी मला ऍक्च्युली ती इंडिया बाहेर डिबेट वगैरे प्रश्न विचारायला चालू केले. त्यानंतर पीओच्या बद्दलचं वगैरे पण क्वेश्चन विचारले. पण मग तेच की आपल्याला खूप जास्त एक्सपिरियन्स नाही, काय जे काही थोडंफार नॉलेज आहे की जे काही ऑलरेडी सर्व्हिस मध्ये आहेत सरांच्यासाठी त्यांनी सांगितलेले कुठल्या भाषणामध्ये त्याच्या पुढचे नोट्स वगैरे काढून दिले किंवा बॅक ऑफ द माइंड मध्ये असलं की ऑफिशियल ओपिनियन आहे गव्हर्नमेंटचं, मग ते मी ओपिनियन सांगायला लागलो. खरं तर मला सांगा, माझ्यासारखं 25-30 वर्षाचं पोरगं 40 वर्ष अनुभव लोकांसमोर इंटरव्ह्यू केला गेलो तर त्यांना माझ्या उत्तर एकदम फालतूच वाटतं ना. म्हणजे त्यांनाच वाटलं की आता काय ते बुकिश वगैरे उत्तर द्यायला लागले, तर माझ्या ऑप्शन पण नव्हतं. मग ठीक आहे उत्तर वगैरे दिली. मग अजून एक बोर्ड मेंबर होते. ऍक्च्युली माझी युपीएससी डिटेल ऍप्लिकेशन फॉर्म भरताना हॉबी भरून घेते तुमची, म्हणजे तुमचं छंद काय हे विचारता. सो मी छंद टाकताना शीप अँड गोट रेडिंग, म्हणजे वडील आई वडील मेंढपाळ करतात त्यामुळे मी शीप अँड गोट रेडिंग हाच माझा छंद टाकला होता. आणि याचा फायदा म्हणून मला ऍक्च्युअली इंटरव्ह्यूने म्हणजे एखाद्या बोर्ड मेंबरने मला क्वेश्चन विचारायला चालू केले. मग त्यांनी मला विचारलं की शेळी दूध किती देत्या. मग त्यांनी विचारलं की शेळीचे दूध वाढवायला काय करायला पाहिजे. मग त्यावेळी पण सांगितलं. मग त्यांनी असं म्हणलं की आजकाल डॉक्टर्स शेळीचे दूध इतके जास्त काय रिकमेंड करू लागले. मग त्यांना सांगितलं की शेळी खूप जास्त मेडिसिनल प्लांटचा पाला वगैरे खातात, तो जास्त मेडिसिनल कंटेंट शेळीच्या दुधामध्ये उतरवतो. सो त्यामुळे डॉक्टर्स शेळीचे दूध रिकमेंड करू लागले. सो त्या ऑलरेडी चेअरमन सरांचा तो क्वेश्चन मध्ये फायनान्शियल बॅकग्राऊंड बद्दलचा, आणि हा क्वेश्चन मी वाटलं की हा ठीक आहे बाबा, खूप जास्त खराब तरी मार्क येणार नाही, कारण इंटरव्ह्यू मध्ये पोरांना दिलेले 100 पण मार्क देतात, दिलेले 200 पण मार्क देतात. इव्हेंच्युअल मध्ये या गोष्टीचा फायदा झाला. सांगायचा उद्देश इतकाच की काय 160 मार्क पडले, डिसेंट आहेत, थोडंसं ऍव्हरेज आहेत, पण ठीक आहे, काय हरकत नाही. अजून कमी असतील तर लिस्ट मध्ये पण असलो नसतो. सो एक की काय म्हणजे तो हॉबी टाकण्यामागचा हेतू काय की बाकीचे कोण, म्हणजे मी पहिलाच असा विद्यार्थी नाही की मेंबरचा की आता युपीएससी इंटरव्ह्यू जातात. माझ्या आधी पण खूप जास्त मुलं गेले असतील, माहित नाही मला ऍक्च्युली कन्फर्म माहित. तर त्या मुलांना मला वाटतं थोडंफार कमीपणा वाटतं का काय माहित नाही की शीट अँड गोट रेडिंग टाकायचं किंवा नमूद करायचं काय कमीपणा वाटतं असं माहित नाही मला. पण मला काही कमीपणा वगैरे काय वाटतं नाही. आणि ज्या व्यवसायामध्ये सगळे कोण करतोय, ज्या व्यवसायातून मला कोण बघत त्या व्यवसाय नमूद करायला कोणती छंद वगैरे जोपासायला काही हरकत नाही. मी माझ्याच व्यवसायाचं नाही तर समाजातल्या प्रत्येकाला सांगतोय की समाजातील प्रत्येक व्यक्ती एक सन्मानाचा जीवन आणि सन्मानाचा रोजगार नक्कीच करत असते. प्रत्येकाची जे आपण लोकच ठरवत असतोय की तू लय भारे आणि लय भारे असं काहीच नसतं. प्रत्येकाचा रोल महत्वाचा आहे. शेतकरी नसणार तर पोचणार कोण, कसं आहे ते सगळे महत्वाचे. त्याला सफाई कर्मचारी एक दिवस आल्यानंतर सगळ्या दुर्गंध सुटतोय. त्या गोष्टीची किंमत कधी मिळते ती व्यक्ती नसल्यावर पाहिजे. सो व्यक्ती असल्यावर त्या व्यक्तीची किंमत जाणून घ्या असं मला वाटतं. सो मग इंटरव्ह्यू वगैरे झाला. इंटरव्ह्यू आल्यानंतर थोडं खूप जास्त कॉम्बिनेशन करायला लागलो. पहिला इंटरव्ह्यूच्या डॉक्टर म्हणून बाहेर पडल्यानंतर माझा मित्र निशांत देशमुख त्याला फोन केला, भाई असं झाले काय होते काय माहित नाही, थोडं गणल्या वाटायला लागल्या. कारण बाकी सगळ्या बोर्ड मेंबरचे म्हणजे 4-5 पॅनेल असायचे सायमल्टेनियसली. बाकी सगळ्या पोरांचे 25-30 मिनिटं इंटरव्ह्यू चालायचे आणि आम्हाला हे 18-19 मिनिटाचं आठवण दिलं. मग ते वाटायला की अरे काय होणार आहे काय माहिती. मी त्याला म्हणलं अरे काय भाई अजून 4-5 मिनिटं बोलायला दिलं असलं, अजून 5-10 मार्क चांगले मिळाला असं वाटायचं.
पण मग तेच की माहित नाही, म्हणजे देवाचे तुमच्यासाठी काहीतरी प्लॅन्स बनवून ठेवलेले असतात. सो इव्हेंच्युअली चांगला रिझल्ट लागला आणि झालो 551 रँक भेटला. खूपच भारी फिलिंग असते. ऍक्च्युली आयपीएस भेटते असं वाटतंय, म्हणजे मागच्या 3-4 वर्षाचा ट्रेंड करता 600 पर्यंत आयपीएस आले अलोकेशन, पण वाटतंय पण माहिती आहे आता आयपीएस किंवा आयएस कस्टम पण भेटू शकते. सो सांगायचं आहे यातून उद्देश इतकाच की मी करू शकतो तर तुम्हीही करू शकताय. मला काय रावणासारखी 10 डुबकी नाही, त्या 10 पाय नाही, त्या 10 हात नाही. मला जो काही 2च हात 2च पाय आहेत. मीही सामान्य कुटुंबातूनच आलोय. आई वडील दोघंही माझ्या लहानपणापासून मेंढपाळाचा व्यवसाय करायचे, पण आमच्या शिक्षणाखाली 6वी-7वी बकरी मामांच्याकडे घातली आणि गावाकडे शिफ्ट झाले. पण मग 8वी ते 12वीची सिच्युएशन इतकी खूप जास्त हालाकीची झाली, मी कधी बोललेलो पण नाहीये. कारण कसं ती खूप जास्त परिस्थितीचा भाऊ पण करायला नाही पाहिजे, पण मला आता वाटतं की ही गोष्ट आवर्जून सांगितली पाहिजे. 10वीची सुट्टी पडली. माझा मित्र होता, माझा बॅचमेट, त्याला शाळा सुटली होती म्हणून, त्याचा ट्रॅक्टर होता, तर त्या ट्रॅक्टरवर शेणखत वगैरे भरायला जात होतो, विटा वगैरे पण भरायला जात होतो. सो सांगायचा उद्देश काय की कोणतंही काम करायला कधीही लाजलो नाही आणि तुम्ही लाजायला नाही पाहिजे. कसं आहे की कामामध्ये आवड निर्माण झाली पाहिजे. जे काही काम करतात ते आवडीने काम करायला पाहिजे असं मला वाटतंय. आणि जे विद्यार्थी ऍक्च्युली युपीएससीची प्रिपरेशन करत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी थोडेसे 2 शब्द. आता बरेच माझे मित्र आहेत जे माझ्यापेक्षा पण खूप जास्त हुशार आहेत, माझा खूप जवळचा मित्र पण आहे. पण अशा वेळी काय होते की प्रीची जी थिन लाईन क्रॉस करणं ना खूप म्हणजे अनप्रेडिक्टेबल आहे. काही जणांची होते, काही जणांना तो नॅक भेटतो, काही जणांना नॅक भेटत नाही. सो काही असे मित्र आहेत की ज्यांचे कॅलिबर असते तरी पण प्री क्रॅक होत नसत्या. सो तर त्या विद्यार्थ्यांनी काय त्यांना सांगेन की इतकंच ते प्रयत्न करत राहा. पण असे काही विद्यार्थी असतात म्हणजे कसं असतं की प्री क्रॅक म्हणजे काय कट ऑफ 90 आहे आणि तुम्हाला पडतात 85-87. सो काय म्हणायचं कंटिन्युअसली तेवढं लागतं, म्हणायचं काय उद्देश की तुम्ही खूप क्लोज आहे. म्हणजे थोड्याफार गोष्टी त्या दिवशी तुमच्या फ्लेवरमध्ये नाही आहेत, पण मग तुम्ही प्रयत्न करू शकता, अजून एखादा दुसरा अटेम्प्ट देऊ शकताय ज्यांचं क्लोज आहेत मार्किंग. पण असे काही लोक आहेत की ते 3-4 वर्ष प्रिपरेशन करतात किंवा 5-6 वर्ष प्रिपरेशन करतात, कट ऑफ असतं 80, यांना पडतात 50-40 आणि कोरोना आला कळतो वाटतं मग 5-6 वर्ष प्रिपरेशन करायला चालू करतात. असं फालतू मला बंद करायला पाहिजे ना. म्हणजे टू बी ऑनेस्ट मी तेव्हा लग बोलतोय, पण मला असंच आहे की काय असं तोंडावर लग ठोक बोलायचं, मागायला असं गोडपीठ बोलणं आपल्याला जमत नसते. की म्हणजे तोंडावर गोड बोलतो आणि मागे असं काय आपल्याला जमत नाही. तर त्या कोरोनाला सांगायचं होतं काय 3-4-5 अटेम्प्ट दिल्यानंतर स्वतःला स्वतःची पात्रता समजते. ऍक्च्युली काय झालंय की पात्रता शब्द वापरायचं नाही, त्याच्यावर लायकी हा शब्द वापरायचो. तर माझे काही चांगले जवळचे मित्र त्यांनी म्हटलं की मला लायकीचं असं तर असं वेगळं वाटतं, जरा पात्रता वगैरे वापरलं, त्यामुळे मी आता पात्रता वगैरे वापरायला चालू केले. सो मग त्या मुलांना सांगायचा उद्देश आहे की तुम्हाला तुमची स्वतःची पात्रता समजते, तुम्ही युपीएससी क्रॅक करू शकता की नाही हे तुम्हाला कळतंय. जसं वाटतंय करू शकत नाही तर एमपीएससीला शिफ्ट व्हा किंवा बाकीच्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज एक्सप्लोर करायला चालू करा. सांगायचा उद्देश इतकाच की काय माझं हे युपीएससीचं यश हे खूप संकुचित प्रवृत्तीचे यश आहे. कारण एक ढाचा आहे, त्या ढाच्यामधनं मी प्रयत्न केला, त्या ढाच्यामध्ये यशस्वी झालो. आयुष्यामध्ये करण्यासाठी खूप जास्त मार्ग आहेत. एकच नाही कसं आहे की खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी असली गेली की उपाशी मारायची पाळी द्या. मासलं काय करू नका की म्हणजे काय की मान्य आहे की प्रयत्न काय करायचे की आयुष्यात 30-40-50 वर्ष झाल्यानंतर असं रिग्रेट नाही वाटलं पाहिजे की ज्या आईला प्रयत्न केले असते बरोबर असतं थोडा सक्सेस झाला असतो. असं रिग्रेट नाही वाटलं पाहिजे. सो हे जे बॅकग्राऊंड माइंड असायचं की प्रयत्न करण्यामागचं कारण हेच असायचं की अजून एखादा अटेम्प्ट दिला असता, आता मित्र आहे झाला मी पण आहे मी तुझं वाटतंय, म्हणजे असं थोडंसं वाटायला नाही वाटलं पाहिजे. हे एक बॅकग्राऊंड माइंड असायचं. सो हे लक्षात ठेवा. सो जे पोरं कंटिन्युअसली फ्री मध्ये फेल होतात त्या मुलांना एवढं सांगायचं की बाकीचे ऑप्शन एक्सप्लोर करायला चालू करा. म्हणजे तुम्हाला वाटत तसं एक जणांना शाळा वाटतं, पण खरं सांगतो सत्य परिस्थिती सांगतो, पहिल्या दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये आयएएस बनायचं जे झीड होतं की नाही आता आयएएस बनायचंय, तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये असं वाटलंय की भाई जॉब पाहिजे आता आणि काय पण लिस्ट मध्ये नाव येतं बाकी पुढचं पुढे बघायला. सो त्या मुलांना मला खरंच खूप प्रामाणिकपणे सांगतोय, खूप तळतळी सांगतोय. आई वडील खूप जास्त अपेक्षा देऊन किंवा भाऊ देऊन तुम्हाला पैसे पुरवत असतो महिन्याला,
सो त्याची कुठं जाणीव ठेवा. कसं आहे की कुठे पण करा. म्हणजे आज कॉमर्स करायचं जेएनयू बीयू सारख्या चांगल्या नामांकित युनिव्हर्सिटी मधून करा. की आपल्या गावाकडे थोडस आर्ट्स कॉमर्स जास्त की नाही, पण बीयूला जेएनयूला मधून बघा. आज कॉमर्स करायला एकदम टॉपची प्रायोरिटी आहे. सो की तुम्हाला करायचं ग्रॅज्युएशन तर इतक्या भारी युनिव्हर्सिटी मधून करा की म्हटलं पाहिजे की याला पोरं बीयू मधून पास झाले. इथे आमचं पण असं वाटतंय आम्ही ग्रॅज्युएशन सीयूबी मधून केलंय. ते जे डीयू मधून जेएनयू मधून पास झाले त्यांना आहे का बीयू मधून पास झाले म्हणजे पहिल्याचा दृष्टिकोन वेगळा असतोय. सो जो दृष्टिकोन तुम्ही कमावा लागतो तो आपण मिळत नाही, तो कमावा लागतो. जे आयआयटी मधून पास आउट झाले त्या पोरांना आम्हाला वाटते आयआयटी मधून पास आउट झाले. सो ते खरं काय नाही ते आहे ऍक्च्युली तो आहे आयआयटीचा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचा त्यांनी ते कमावलंय. ते असंच भेटलेलं नाहीये, त्यांच्या मागचे कष्ट पण आहे. सो ग्रॅज्युएशन खूप चांगल्या नामांकित कॉलेजमधून करा. मी प्रिपरेशन ग्रॅज्युएशनच्या म्हणजे त्यावेळी माझं इंग्लिश इतकं खराब इतकं काही चांगलं नव्हतं. थोडं आपल्या गावाकडे माहिती आहे ना इंग्लिश की ठीक आहे जरा जरा जमत असते जरा जरा जमत असते. मग इंग्लिशची ती भीती घालवण्यासाठी म्हणजे जे प्रिपरेशन करायची इच्छुक आहे त्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो ग्रॅज्युएशन मध्ये. सो थर्ड इयर मध्ये माझं म्हणजे थोडं कसं टेक्निकल इंग्लिश चांगलं होतं, पण जे ह्युमॅनिटीज वाले इंग्लिश जे लिहावं लागत होतं पेपरमध्ये इतकं काही चांगलं नव्हतं. सो मग डेलिबरेट प्रॅक्टिस करायला चालू केली. एनसीआरटी जे की युपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप बेसिक समजलं जातं आणि ते बेसिक पण आहे. कसं एनसीआरटी ऍक्च्युली नवीन नवीन पोरांसाठी बनवलेले 12वीच्या, पण युपीएससीची पोरगी इतकी आढळली होती की त्यांना समजत नाही त्यामुळे परत एनसीआरटी वाचायला लागते. सो आम्ही काही हुशार नसते असं मला म्हणायचा उद्देश आहे. मग तेच 12वीची एनसीआरटी परत वाचायला लागतात. मग पोरांनी मग थर्ड इयरला एनसीआरटी वाचायला चालू केली. मग त्यावेळी इंग्लिश माझ्याकडे भारी नव्हतं. सो इंग्लिश मधल्या अवघड शब्दांचे अर्थ मराठीमध्ये त्या पुस्तकांमध्ये लिहू लागलो. मग थर्ड इयर लवडून गेलो. मग माझे जे मित्र होते ते मला लागले की सध्या परिस्थिती काय की मराठी ऍज मेन्सला मीडियम घेऊन किंवा मराठी ऍज इंटरव्ह्यूला घेऊन सिलेक्शनचा रेशो कमी आहे ऍज कम्पेअर टू इंग्लिश. सो असं डिसाईड केलं की इंग्लिश मधनं जाता पेपर देऊया. सो जे पुस्तकं मी ऑलरेडी वाचले होते मेरे वेबस्टर नावाची डिक्शनरी डाउनलोड केली मोबाईलमध्ये आणि इंग्लिश मधल्या अवघड शब्दांचे अर्थ इंग्लिश मध्ये लिहू लागलो की मी व्होकॅब्युलरी डेव्हलप केली. रोज इंग्लिशचा इंडियन एक्सप्रेस नावाचा न्यूजपेपर वाचायला चालू केला. तर मग स्वतःचा एक व्ह्यू पॉईंट वगैरे बनायला तयार झाली. सो एक स्टेज असं आली त्या स्टेजला असं वाटू लागलं की ऍक्च्युली युपीएससी मध्ये मराठी मधून पण पेपर द्यायचं असते पेपर असते. तिथं अशी सिच्युएशन असे आली की आम्हाला ते सस्टेनेबल डेव्हलपमेंट मराठीमध्ये काय म्हणतात क्लायमेट चेंज मराठीमध्ये काय म्हणते असं सिच्युएशन आली. सांगायचा उद्देश काय की म्हणजे थोडंफार ग्रॅज्युएशन पण इंग्लिश मधूनच झालं. मग त्यावेळी मी माझ्या जे ऑलरेडी मराठीमधून ज्यांनी ग्रॅज्युएशन वगैरे केलं वेगवेगळे त्या मुलांना मी फोन लावलो ह्याला काय म्हणायचं असतं कीवर्ड्स वगैरे जमा करून घेतले. कारण मराठीमध्ये असं लिहायचं पास व्हायचं. आणि खरं सांगतो 75 मार्क मिळवलं पण पोरांना अवघड जातात मराठीमध्ये. माझ्या एका मित्रांना 70 मार्क पडले मराठीमध्ये आणि मराठी क्वालिफाय झाला नाही तर तुम्ही तिथे किती पण मार्क मिळा तुमचा पेपर चेक होईल. सो सांगायचं की प्रत्येक विषयाचं महत्व आहे. मी हेच करेन तेच करेन एवढंच करेन तेवढंच करेन चालत नाही. हे करायला लागते पर्यायच नाही. तू करणार नाहीस तर बाकीची लोक करणार सिलेक्ट होणार कोणी झाला आणि तू सगळं करायचं की नाही करायचं. सो मग ते की ग्रॅज्युएशनच्या मुलांनी काय थोडंसं जे एनसीआरटी वगैरे चालू करा. माझा रँक 551 आहे. माझा खूप खाली रँक आहे. युपीएससी मध्ये ऑल इंडिया रँक 1 ते 10 मध्ये जी मुलं असतात त्यांची टॉपरची स्ट्रॅटेजी बघायला चालू करा. मी काय शिका माझ्याकडे अशी काही जादूची छडी नाहीये जी की मी 12मधल्या पोरांना देणार आणि युपीएससी मध्ये 12मधली पोरं सिलेक्ट होणार. एकच जादूची छडी आहे हार्डवर्क हार्डवर्क हार्डवर्क. बाकी आपल्याकडे काहीच मंत्र नाहीये जे तुम्हाला देईन. आता इथे येण्यामागचं कारण इतकंच
की आज एकटा यशस्वी होतो, उद्या बारामध्ये 100 पोरं युपीएससीच्या लिस्टमध्ये जातील. सो ग्रॅज्युएशनच्या मुलांनी त्या गोष्टीचं घेतलं पाहिजे. आणि मी दिल्लीला क्लास केला. क्लास करण्यामागचं कारण माझं हेच होतं की 2-3 वर्ष प्रिपरेशन केल्यानंतर परत रिग्रेट नाही झाला पाहिजे. आईला क्लास केला असता बरं झालं असतं, असं बरं भारी वाटलं असतं. सो की कसं आहे की माणूस आयुष्यामध्ये पैसा उभा करू शकतो. माझी परिस्थिती अजून पण खराब आहे. मला जो आता पेमेंट चालू आहे नाही, म्हणायचा उद्देश काय की अजून जर्नी लाभ आहे. अजून पण परिस्थिती जशी रिझल्टच्या आधी होती तशीच परिस्थिती. असं काही जास्त रिझल्ट लागला गेले काय श्रीमंत असं काय नाहीये. तर सांगायचा उद्देश काय की मी करू शकतोय तर तुम्हीही करू शकता. सो क्लास लावण्याचं कारण एवढंच होतं की रिग्रेट नाही वाटलं. म्हणजे माणूस आयुष्यामध्ये पैसा उभा करू शकतो, पण एकदा ती 1-2 वर्ष निघून गेल्या तर आयुष्यातील ती 1 वर्ष नाही आणू शकत. मार्क करून घ्या, खरं सांगतो खूप जास्त रिग्रेट होतो वेळ निघून गेल्यानंतर. सो ते माझं म्हणणं होतं की मी क्लास लावून टाकला. आणि क्लास लावून का टाकला, मला 2,35,000 अजित शहाने मला मदत केली होती म्हणून क्लास लावला. समजा मला काही मदत करायला तयार झालं असतं तर मी क्लासेस लावला नसता. सिंपल होतं, माझा कंटा सिंपल होता. पैसे जमा झाले क्लास लावायचा, नाही जमा झाले सेल्फ प्रिपरेशन करायचं. मग आता ज्यांच्या घरची फायनान्शियल कंडिशन चांगली आहे त्यांनी मला असं वाटतं की क्लास लावायला काही हरकत नाहीये. ठीक आहे, आता बाकीचं मी होतं सांगणार नाही, थोडं कॉपीराइट इश्यू मला सोडकं देते तसं बोलणार नाही आता ऍक्च्युली ऑन स्क्रीनवर. ठीक आहे, मी बाकीच्या जे पोरं येतात त्यांना सांगेल ऍक्च्युली जसं टेलिग्रामवर काय काय चालतंय ते. सो मग ते क्लास वगैरे लावायचं. आणि खूप जास्त विद्यार्थी असेही आहेत ज्यांनी क्लास न लावता सेल्फ प्रिपरेशन गावाकडे राहून सुद्धा युपीएससी मध्ये रँक मिळवल्यात. मग घरात सांगायचं नाही नाही मला युपीएससीची प्रिपरेशन करायचं आहे. हा मग ठीक आहे कर की. नाही नाही मला पुण्याला जायचं आहे. हा पुण्याला जाणं म्हणजे असं काही नाहीये. सांगायचा उद्देश काय की खूप जास्त पुण्यामध्ये नोंदणीच्या विद्यार्थ्यांचे येऊ लागले आणि त्याला कळतच नाही की परत कधी जायचं. सो हे जे की आयुष्यात मागे कधी वळून बघायला पाहिजे, तुम्हाला स्वतःला समजलं पाहिजे. सो हे कधी समजणार जेव्हा तुमच्याकडे बॅकअप ऑप्शन असेल तर. युपीएससी मध्ये सक्सेस झालो असतो चांगली गोष्ट आहे, नाही झालो असतो त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट आहे. कारण की भारी आता आहे ना, हा युपीएससी प्रिपरेशन करत होतो. आता मला माहिती आहे की सिस्टम मध्ये आल्यानंतर खूप जास्त चॅलेंजेस आहे ऍक्च्युली. पण मग ते इनिशियल झील आहे, माहित नाही आता काय होतं. पण मग तेच की बॅकअप ऑप्शन तुमच्याकडे रेडी ठेवा. मी युपीएससी मध्ये सक्सेसफुल झालो नसतो तर मी सीओबी सारख्या नामांकित कॉलेजमधून सिव्हिल इंजिनिअरिंग केलंय. त्या बेसिसवर कन्स्ट्रक्शन साईट मध्ये कुठेतरी जाऊन स्वतःचा पोर घेऊ शकलो असतो, स्वतःच्या आई वडिलांची काळजी घेऊ शकलो असतो. सो या गोष्टी बॅकअप माइंड होत्यात की फुल ऑन जायचंय ठीक आहे, पण कुठे बॅक ऑफ द माइंड मध्ये प्लॅन बी असायला पाहिजे. कसं आहे की आम्हाला इथिक्स पण आहे, मग इथिकल पर्स्पेक्टिव्ह वेगळं आहे. आता काही मुलांचं म्हणणं असं आहे की नाही नाही बॅक प्लॅन बी ठेवला तर मग काय नाही, मग त्याच्यामध्ये आता प्लॅन बी आहे म्हणून निवांत चालतोय. त्यांचं चालतंय हो, काही नाही त्यांचं त्यांच्या आईला मिळून ठेवलेलं असतं, तसं आमच्या बाबांकडे मिळून ठेवायला नाही. तेव्हा आम्हाला अभ्यास करायची पर्यायच नव्हता. परतीचे मार्ग किंवा परतीचे दोर सगळेच कापलेले होते, परत जाण्याचा चान्सच नव्हता. घरी जाणार तर जाणार, कोणतं तोंड घेऊन जाणार. जॉब करणं भागच होता, मग भले ती युपीएससी म्हणून सिलेक्ट व्हा किंवा बाकी कुठेही करणं. जॉब करायचं, घरची परिस्थिती मॅनेज करणं खूप 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 अवघड होतं. आणि एक की बारामतीचं माझ्या बाबतीतलं असोसिएशन खूप स्ट्रॉंग आहे. कारण कॉलेजमध्ये असताना गोटलवला होतो, गोटलवला अक्षय भेटला, 15 आहे, माझा ऑर्गनायझर होता. ऍक्च्युली त्यावेळी मला घाण वागणूक पण दिली होती. त्यावेळी मला चांगली बोट वगैरे पण मिळाली होती. केपोरच ठेवलेलं तेवढं भारी मारत असून पण मग ऑर्गनायझरचं रूपांतर मित्रामध्ये झालं, मित्राचं रूपांतर भावामध्ये झालं, मोठा भाऊ झाला. महिन्याला मला ज्यावेळी म्हणजे मी पैसे मागव नाही मागव पण ते पुढे पैसे आहेत काय मी म्हणायचं हा आहेत पैसे, तरी मला 8,000 9,000 महिन्याला पडायचे. म्हणजे अक्षर पाठवायचं नाही पाठवायचं, वहिनींची काहीच काळजी करायची नाही. अक्षराला फक्त वहिनी पण 3-4,000 पाठवायचे. आणि सांगायचा उद्देश काय की माहित नाही सोळंकर फॅमिलीला ती मॅक गावली मला असं वाटतं.
पोहोचणं खूप गरजेचं आहे. आज अक्षय नसता तर आज दीर्घ तुमच्या समोर असला नसता. या यशामुळे कसं आहे, मी फक्त पडद्यावरचा कलाकार आहे. पडद्यामागचे भरपूर जास्त कलाकार आहेत जे की आता तुमच्या समोर दिसत नाहीये. ज्याच्यामध्ये माझा मोठा भाऊ ऍक्च्युली त्याला PSI बनायचं होतं, पण घरची परिस्थिती खूपच हालाकीची होती. देवचंद कॉलेज म्हणून निप्पाणीला आमचे कॉलेज आहे, कॉलेजला ऍडमिशन घेतलं, NCC मध्ये ऍडमिशन घेतलं. घरून जास्त पैसे मिळायचे नाहीत म्हणून कॉलेज संपल्यानंतर रात्री हॉटेलमध्ये जाऊन वेटरचा जॉब केला. कॉलेजला सेकंड इयरला असताना आर्मीमध्ये भरती झाला. असं काय की कुणाची तरी स्वप्न पूर्ण होण्यासाठी कोणातरी स्वतःची स्वप्न सॅक्रिफाईस करावी लागतात. सो ती स्वप्न माझ्या दादाने सॅक्रिफाईस केलं. पण मला असं वाटतंय की आता दादाची 17-18 वर्ष सर्व्हिस झाल्यानंतर माझी इच्छा आहे की दादाने पुन्हा PSI ची तयारी करायला पाहिजे असं मला वाटतं ऍक्च्युली. आणि मला त्याला PSI झाल्यानं बघायचं आहे ऍक्च्युली की मग तेच की उपाय IPS दादा PSI आहे. आणि आता जे UPSC प्रिपरेशन करत आहे, जे करू इच्छितात ग्रॅज्युएशन मध्ये आहेत त्यांना, आणि जे आता 12वी पर्यंत विद्यार्थी आहेत किंवा 8वी 9वी 10वी 12वीचे विद्यार्थी म्हणा, त्यांना मला सांगायचा उद्देश इतकाच की जे समोर वाढून ठेवलं तेवढंच खायचा प्रयत्न करा. कसं आहे की एकदम खायला गेलं की पचत नाही. सो 8वी पासून ठरवलं असं की मला UPSCच करायचं आहे, मग झालं सगळं वाटतं येऊन गेले. पण ते UPSCच्या मागे लागते, 10वीला पण चांगलं पडत नाही, 12वीला पण काय पडत नाही, वेगळं नाही करते. सो असं काय करू नका. जे समोर वाढून ठेवलं ते खायचा प्रयत्न करा. तुमच्या शिक्षकांना जे सांगतात कसं आहे की आयुष्यात दोनच लागते, एक तुमचे आई वडील आणि दुसरे शिक्षक, की तुमचं चांगलं चिंतक असतात. सो त्यांनी जे सांगितलं प्रामाणिकपणे फॉलो करा. आणि मला वाटत नाही असा कोणीही विद्यार्थी असेल तो सांगेल मी शिक्षकांना सांगितलं फॉलो केलं आणि अपयशी झालो. सो असं कधीही होणार नाही, एक्सेप्शन्स पण नाहीये त्या गोष्टीला असं मला वाटतंय. सो 8वी 9वी 12वीच्या विद्यार्थी एवढंच म्हणेल की तुम्ही जे काही करताय ते प्रामाणिकपणे करा. कसं आहे की छोट्या छोट्या गोष्टी, शाळेमधून आला ड्रेस काढून हातपाय देऊन दुसरा ड्रेस घालणं ही एक डिसिप्लिनची गोष्ट आहे, एक सवय आहे, एक चांगली सवय आहे. शाळेत रोज दिलेला अभ्यास पूर्ण करून तुमच्या शाळेला जाणं, ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला UPSCच्या प्रिपरेशन मध्ये उपयोगाला होतात. ती प्रोक्रॅस्टिनेशन नावाची गोष्ट आहे. ठीक आहे उद्या करूया काय, उद्या केलं तर चालते की. सो हे असं नाही पाहिजे. रेग्युलर म्हणजे सांगायचे उद्देश की मी कधीही 15 किंवा 16 तास अभ्यास केलेला नाहीये. म्हणजे की खूप जास्त टॉपर्स पोरं काय करतात की यश मिळालं काय माहिती असं हवा जाते डोक्यात आणि स्टेजवर येऊन सांगायला चालू करतात, नाही मी 20-20 तास 16 तास अभ्यास करता. पण म्हणजे ऑनेस्टली ज्यावेळी एक्झाम माझी नसायची किंवा एक्झाम डोळ्यासमोर असायची त्यावेळी माझा ऍव्हरेज अभ्यास 6 ते 8 तास असायचा. आणि ज्यावेळी एक्झाम म्हणजे GSचा माझा पेपर झाला आणि ऑप्शनलचे पेपर झाले त्या दरम्यान माझा मात्र अभ्यास 10 ते 11 तास झाला. तो सांगायचा उद्देश काय की रोज थोडं अभ्यास केला तर नक्कीच मोठं समुद्र बनायला काय हरकत नाहीये. ते थेंबे तळ्यात साचत जाते. आणि आपण काय करतो एकदम मोठं काहीतरी घ्याय बघतो आणि ते गावात नाही हातात. सो मग कसं करू, छोटे छोटे पावलं उचला, छोट्या मार्गाने किंवा छोटे पावलं टाकत पुढे जावा. आणि 2 गोष्टी पालकांसाठी ऍक्च्युली खूप डिफिकल्ट आहे पालकांना सांगायचं म्हणजे, कारण आता कसं झालंय मला बनायचं होतं, पालकांची इच्छा काय मला PSI IPS व्हायच होतं. आता ठीक आहे मी बनायला ठीक आहे मग पोरग्याचं बनून दाखवणारच. अरे बाबा आता त्याला काय बनायचं त्याचा विचार तरी काय आधी की म्हणजे सांगायचं काय की तुमच्या इच्छा अपेक्षा मुलांवर लादू नका प्लीज. कारण कसं आहे की ते कळी असते त्या कळीवर जास्त दबाव टाकला की ते पाकळ्या पडायला चालू होत्यात. सो बहराच्या काळामध्ये त्याला काय व्हायचं आहे किंवा त्याला कोणत्या स्ट्रीम मध्ये जायचं आहे त्या स्ट्रीम मध्ये जायला सांगा. त्या स्ट्रीम मध्ये जाण्यावर तुम्ही एक मित्राची भूमिका घेताना तुम्ही मदत करा. सो तुमची
मान्य आहे, मी खूप अवघड सल्ला देतोय, पण ट्राय करून बघा. 8 दिवस व्हॉट्सअप आणि फेसबुक वापरायचं नाही. राहू शकतंय का? ट्राय करून सांगा. माझा नंबर तुम्ही पुढे आणि मला सांगा, सर 8 दिवस व्हॉट्सअप वापरायला बघा. मी खरंच तुम्हाला खरंच खूप अभिनंदन करेन, कारण खूप डिफिकल्ट टास्क आहे. जरी वाटत असेल की खूप सोपी गोष्ट आहे, खरंच सोपी गोष्ट नाहीये. तर ही तुम्ही अंमलात आणलं पाहिजे. आणि पोरांनी जरासं मोबाईल वगैरे वापरायला कमी करायला पाहिजे. कसं आहे, हे इंटरनेट किंवा टेक्नॉलॉजी ही डबल एज स्वॉर्ड आहे, 2 धारी तलवार आहे. जी कसं आहे की कापत्या पण आणि शत्रूंना मारायसाठी पण उपयोगी पडत्या. म्हणजे आता ती आजकाल असं व्हायला लागली की स्वतःलाच कापा लागली असं वाटायला लागले. सो त्या गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे असं मला वाटतंय. बाकी सांगायचा उद्देश इतकाच की आता टाइम पण भरपूर झाला ऍक्च्युली, आणि खूप जास्त माहित नव्हतं मला. ऍक्च्युली मी आजच्या मला माहित आहे खूप जास्त लोक मला काय आपण काय भारी माणूस नाहीये, कुठं आपलं ऐकायला आणि आपण गेले भारी काय बोलत नाही. आता तुम्ही ऑनेस्ट की असं की आपल्याकडे ते नाहीये, आपल्याकडे एकदम प्रोफेशनल एकदम, आणि ते कसं असते ते भारीवाला आपल्याकडे नाहीये. मी थोडं वर्ष सर्व्हिस केल्यानंतर त्या गोष्टी येतील. ट्रेनिंग मध्ये एकदम मार वगैरे बसायला लागलं की मग कळेल कसं बोलायचं वगैरे. पण मग सध्या तर सिच्युएशन हीच आहे. मला इथं बोलण्याची संधी दिली ऍक्च्युली, आणि खूप जास्त बारामतीला ऍक्च्युली यायचं खूप जास्त दिवसापासून प्लॅनिंग होतं. अक्षयच्या घरी वगैरे यायचं होतं, पण मग तेच की काही ना काही कारणासाठी पुढे टाइमला जायचं माहित होतं. देवानं माझ्यासाठी हा प्लॅन ऍक्च्युली ठेवला होता की ऍक्च्युली चांगला अधिकारी बनवून बारामती यायचं होतं. ऍक्च्युली माझं भाग्य होतं, आणि बारामतीमध्ये आल्यानंतर बघितलं जे खूपच भारी डेव्हलप केलेलं आहे आणि खूपच आहे. पण ते काय की सिटी कसं असते, फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर भारी नसते, लोक भारी असतात. सो सांगायचा उद्देश काय की आज एकटा यशस्वी होतो, उद्या किंवा पुढच्या वर्षी बारामतीमध्ये ज्यावेळी 100 विद्यार्थी सिलेक्ट होते त्यावेळी मला बारामतीकरांना विनंती करायची की त्यांचा सत्कार करायला मला बोलावं असं मला वाटतं. सो काय असते की म्हणजे की प्रशासनामध्ये जाण्यामागचा माझा हेतू एकच होता की कसं असतं. म्हणजे एक माझा किस्सा पण सांगतो तुम्हाला. सर आहे तिथं ऍक्च्युली, पण म्हणजे ऑनेस्टली जे सत्य घडले ते सांगणार, अजिबात खोटं सांगणार नाही. 10 मार्चला माझा मोबाईल म्हणजे लायब्ररी म्हणून ज्ञान 11 वाजता रूमकडे जात होतो, आणि माझ्या मैत्रिणीशी एका बोलत होतो. डाव्याकडे बोलला, तिने फोन कट केला. मग हातात घेतला, मागून 3 लोकांनी मला मोबाईल सोडून घेऊन गेले. सो 10 मार्चला मला मोबाईल चोरीला गेला. तिथून परत पोलीस स्टेशन मध्ये गेलो. ऍक्च्युली तिथे पोलीस नव्हते, कारण ते राऊंडला जस्ट म्हणजे ते जायला म्हणजे ते राऊंडला निघून गेले. 2 मिनिटं ऍटिट्यूड झाले असते तर त्याच पोलिसांनी त्यांची केली असती. पण मग तिथून मग मी दुसऱ्या एका पोलीस स्टेशनला गेलो. मग त्या दिवशी मग त्यांनी सांगितलं की हा असं पोर्टल आहे, त्या पोर्टलमध्ये तुम्ही कंप्लेंट लॉन्च करा. पण मग त्यानंतर मग ठीक आहे म्हणजे आता त्यांनी थोडं केलं, मग कंप्लेंट वगैरे झालं. पण दुसऱ्या दिवशी माझ्या एका मित्राचे पप्पा मुंबईला सिनियर पी आहे, त्यांनी सांगितले की तुझा मोबाईल चोरीला झाला नाही, डिस्काउंट घेऊन गेले, तो हेरियस क्राईम आहे, उद्या पोलीस स्टेशनमध्ये परत जा आणि त्यांना सांग की एफआयआर वगैरे लॉन्च करायला. पण मग दुसऱ्या दिवशी म्हणजे पहिल्या दिवशी मला काही दाब भेटली नाही ऑनेस्टली, पण दुसऱ्या दिवशी जेव्हा मी पोलीस स्टेशनमध्ये गेले तर सविस्तर माझी एफआयआर वगैरे लॉन्च करून घेतली. IMEI नंबर वगैरे ट्रॅकिंगला टाकला. आता कसं आहे की सिस्टीम मध्ये IMEI ट्रॅकिंगला टाकणं इथपर्यंतच प्रशासनाचं काम आहे. तो ट्रॅक होतोय, कारण ती कसं आहे की मोबाईल पण ऍक्टिव्ह झाला पाहिजे ना. सो त्यामध्ये मला वाटतं की प्रशासनाची काही चूक नाही असं मला वाटतंय. सो प्रशासनामध्ये येण्यामागचा माझा हेतू एकच होता, सामान्य माणसाची काय अपेक्षा असते हो की ट्राय करायचंय, ते ट्राय करण्यामागचा हेतू पण हाच आहे. की ट्राय करण्यामागचा हेतू पण हाच आहे. यायला अजून एखादा अटेम्प्ट दिला असतो तर आयच झाला असता. ही छोटी गोष्ट आहे, पण हीच आहे गोष्ट
जी की तुम्हाला हार मानत येत नाही. म्हणजे काय की हे सामान्य माझं कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते. मी काय खूप भारी माणूस नाहीये. की कसं असतं शेतकरी कसं असतं, या वर्षी पीक खराब झालं तर त्याच जिद्दीनं पुढच्या वर्षी तयार होते. नाही नाही मागच्या वर्षी एवढं काय बाहेर पडाय नाही, पण पुढच्या वर्षी जरा चांगलं पीक बनवून दाखवतो, चांगलं पीक काढून दाखवतो. सो तेच जे गुण आहेत सगळ्या लोकांकडून आपल्याला घ्यायचंय. युपीएससीची प्रिपरेशन करणं म्हणजे काय खूप भारी गोष्ट नाही. मला वाटतं की डोंगरपूर मंदिर काढण्यासारखी गोष्ट आहे असं मला वाटते. सो एक उद्देश काय की प्रशासनामध्ये गेल्यानंतर की ते लोकांकडून ऐकून घेण्याची मला ताकद देव, तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद राहावे माझ्या पाठीशी कायम. आणि तुमच्या सगळ्यांचे म्हणजे शुभेच्छा पण मला पाहिजे की मला परत IAS ट्राय पण करायचं आहे. आणि आता माहित नाही ऍक्च्युली की 25 तारखेला प्री आहे, निघणार आहे नाही निघणार आहे माहित आहे, कारण खूपच ऍक्च्युली रॅन्डम आहे. युपीएससीच्या प्रीचं माहिती आहे, जास्त हवेत उडायला लागलं की युपीएससी बरोबर आपडते जमिनीवर. सो प्रयत्न करतो, माहित नाही, खूप जास्त फॅक्टर्सवर डिपेंड आहे. समजा बोलताना माझ्याकडून काही चुकीचे वगैरे शब्द गेले असतील तर त्या चुकीचे शब्द बोलण्यामागचा मला किंवा दुखावण्याचा काही माझा हेतू नव्हता. की माझे जे 2 गोष्टी मी ज्या गोष्टीतून घडलो त्या गोष्टीतून समजा मला 10 आंब्यांना दगड मारायला लागलो तर त्या 10 आंब्यातला एक जरी आंबा पडला तर मला वाटेल की इथे आल्याचं माझं सार्थक झालं असं मला वाटतं. सो बोलण्यातून काही चुकीच्या वगैरे गोष्टी घडल्या गेल्या असतील, कसं असतं बोलण्याच्या ओघातून काही गोष्टी कळत नसते. सर तुमचा मुलगा, तुमचा भाऊ किंवा तुमचा नातू म्हणून मी तुमची माफी मागतो सगळ्यांची. आणि मला इथे बोलण्याची संधी दिली आणि खूप जास्त म्हणजे इतकं बोलताना एकही आवाज आला नाही. तर म्हणजे किती खूप भारी फिलिंग असते की एखाद्या समोरच्या बोलणाऱ्याला कसं असते की भारी कठीण वाटते की जेव्हा समोरचे ऐकून घेणारे पण तितके व्यक्ती श्रावण असतात. आणि जे विद्यार्थी पलीकडे बसतात त्या सगळ्या विद्यार्थ्यांना मला सांगायचं इतक्याच व्यासपीठाच्या त्या बाजूला बसून ऐकणे ठीक आहे असतंय, पण व्यासपीठाच्या या बाजूला येऊन ते तुम्ही बोलत असतात आणि सगळे ऐकत असतात, खूप भारी फिलिंग असतात. खूप म्हणजे खूप भारी फिलिंग असतात. सगळ्या विद्यार्थ्यांना मी एवढीच शुभेच्छा देतो. तुम्ही सर्वांनी सुद्धा या साईडला यावं. ते मग क्षेत्र कोणतेही असो त्यामध्ये मी जिद्दीनं तळमळीनं प्रयत्न केले पाहिजेत आणि तुमचे यश मी गाठलं पाहिजे असं मला वाटतं. एवढं बोलतो आणि माझे मी 2 शब्द संबोधतो. थँक्यू. शिस्तप्रिय बारामतीकरांना विनंती, 5 मिनिटं जागा सोडायची नाही, राष्ट्रगीत होणार आहे. त्याच्या अगोदर फक्त 1-2-3 महत्वाच्या सूचना आहेत. शिस्तप्रिय बारामतीकर जागा सोडणार नाहीत. सूचना अशी आहे की आता बिरदेव सरांना भेटण्यासाठी गर्दी होईल आणि ती गर्दी होत असताना महिला भगिनींचा आपल्याला विनाकारण आपल्याकडून अपमान व्हायला नको, म्हणून सगळ्यांची सूचना अशी आहे की महिला सुरुवातीला भेटतील आणि त्याच्यानंतर सगळे पुरुष मंडळी भेटतील. ज्यांना खात्री आहे त्यांनी पुरुषांनी महिला झाल्यावरती मग भेटायला यायचंय. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची सूचना आहे की इकडच्या बाजूने वरती यायचंय सगळ्यांनी, या बाजूने, आणि इकडच्या बाजूने खाली जायचंय. तर दोन्ही बाजूनी गर्दी करू नका. सर्वसामान्य माणसाचा कार्यक्रम आहे, राष्ट्रगीत घ्यायचंय, सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि याच्यानंतर हे सूचना देत असताना जे काय प्रमुख मान्यवर आहेत त्यांचा आधी त्यांच्याकडून सत्कार होईल. राष्ट्रगीत होत असताना माझी पुन्हा एकदा विनंती आहे, आजचा कार्यक्रम हा बारामतीकरांसाठी अत्यंत स्मरणात राहणार आहे. त्याच्यामुळं वंदे मातरम झाल्याच्या नंतर, राष्ट्रगीत झाल्याच्या नंतर आपण सर्वांनी ग्रँड सॅल्यूट द्यायचं आहे. ते म्हणजे भारताचं आणि पाकिस्तानचं सध्या युद्ध चालू आहे. जे शिपाई, जे सैनिक आपल्यासाठी बॉर्डरवरती लढतायत, पहिला सॅल्यूट त्यांना असेल, दुसरा सॅल्यूट ब्रिगेड होणे सर जे या तरुणांसाठी ऐराण म्हणून आज बारामतीमध्ये उपस्थित आहेत त्यांच्यासाठी असेल, आणि त्याच्यानंतर संपूर्ण प्रशासनासाठी हा सॅल्यूट असेल. सगळ्यात महत्वाचं, वंदे मातरम झाल्याशिवाय, राष्ट्रगीत झाल्याशिवाय कोणी जागा सोडायची नाही. तुमचं सगळ्यांचा आभार मानण्याची विनंती मी अमोल सत्कारांना करतो, ऍडव्होकेट अमोल सत्कारांना. परंतु एक अर्धा मिनिट घेतो, जो सरांकडून सांगायचा राहिलेला किस्सा मला वाटतं अक्षय सोलंकर इथं आहेत, एकदा तुम्ही हात वर करून, कारण तुम्हाला स्टेजवरच घ्यायचं होतं. तर ते खरं तर मी बिरदेव सरांच्या परस्पर सांगतोय, त्यांची परवानगी न घेता. मला तो अचानक पुण्यात गेल्यावरती सांगितलं होता, तो कळणं गरजेचं आहे. मित्रांनो, माणसाने किती साधं असावं. बिरदेव सर ज्या वेळेस मॉक इंटरव्ह्यू साठी दिल्लीत गेले होते त्यावेळेस पुण्यामध्ये आले आणि पुण्यामधून त्यांनी अक्षयला फोन केला की मी पुण्यात आलोय.
मी लिटरली सांगतो, पंकज कोकरे त्याला आणायला गेले होते स्टेशनवरती आणि मला पंकजने हा किस्सा सांगितला. सर, मी बिरदेव सरांना ज्यावेळेस आणायला गेलो होतो त्यावेळेस त्यांच्याकडची जी बॅग होते जी तुम्ही बाजारला सुद्धा नेत नाही, म्हणजे आपली जी युरियाची पिशवी असते ना, त्याचं जी आपली हातातली पिशवी, ती बॅग घेऊन माणूस पुणे स्टेशनवरती उतरलेला होता. सॉरी सर, मी तुमच्या परस्पर ही गोष्ट सांगितली, पण माणसाने हे सामान्य असावं. मी ऍडव्होकेट अमोल सातकरांना विनंती करतो की तुम्ही आभार माना, त्याच्यानंतर राष्ट्रगीत होईल. आज या ठिकाणी बारामतीकरांनी एवढा सुंदर असा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला आणि बिरदेव सरांनी देखील अतिशय छान मार्गदर्शन केलं. त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन बारामतीमध्ये आले आणि आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. प्रथमतः मी त्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर ज्ञानसागर गुरुकुलचे सागर वाटोळे सर, त्यांनी अतिशय सुंदर असं मॉकड्रिल या ठिकाणी करून दाखवलं. त्या ज्ञानसागर गुरुकुलच्या सागर वाटोळे सरांचा आणि विद्यार्थ्यांचा देखील मी या ठिकाणी आभार मानतो. आणि तुम्ही सर्वजण बारामतीकर एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला याबद्दल तुमचं देखील मी आभार मानतो. यानंतर राष्ट्रगीत होईल आणि नंतर कार्यक्रमाची सांगता होईल. जनगण अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे, गाहे तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे भारत माता की जय. सर्वांना विनंती आहे. हॅलो, भारत माता की जय परत एकदा घेऊयात आणि एक ग्रँड सॅल्यूट आणखी न लागता भारत माता की हॅलो. साहेब, तुम्हाला सगळ्यांचा बारामतीकरांचा ग्रँड सॅल्यूट आहे. कोल्हापूरचा वक्ता आणि बारामतीचे श्रोते, मी या ठिकाणी विनंती करतोय की बारामतीकरांच्या वतीनं आणि जिल्हा परिषद माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांच्या वतीनं अहिल्या देवींची एक मूर्ती देऊन बिरदेव ढोणे यांचा एक सत्कार होतोय. त्यांनी तो सत्कार स्वीकार